हॅलो अँड वेलकम बॅक टू मिगेस व्लॉग्स। तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मालवण मार्केट दाखवणार आहे, म्हणजे बाजार इकडचा थोडीशी शॉपिंग करणार आहोत, ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। ज्या हॉटेलमध्ये स्टे केलं होतं त्यांच्याकडूनच आम्ही ऑटो बुक करून घेतले होते, ते होतं मार्केटला जाण्यासाठी। मार्केट इथून हार्डली 10 मिनिटावर आहे चिवला बीचपासून। म्हणजेच या आधीचे व्लॉग नसतील पाहिले तर नक्की पहा, आम्ही कुठे स्टे केलं होतं ते सुद्धा दाखवलं आहे बजेटमध्ये। तर हे तुम्ही पाहताय हे मालवण मार्केट आहे। इथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळतात, फ्रूट्स झाले, भाज्या झाल्या, इवन काजूसुद्धा। तर आता सर्वात प्रथम आपण भेट देणार आहोत ते आहे पारकर मिठाईवाल्याच्या इथे। तर हे मिठाईवाल्याचं शॉप बरंच जुनं आहे असं सांगितलं जातं। तर ह्यांच्याकडे तुम्हाला सगळं असे गोड पदार्थ बघायला मिळतात व इवन ह्यांच्याकडे काजूचे पण वेगवेगळे प्रकार आहेत। तर इथे आम्ही थोडेसे काजू बाय केले। इवन ह्याच्या पुढे पण मी तुम्हाला अजून एक शॉप दाखवणार आहे जिथे तुम्ही काजू खरेदी करू शकता। तर हा ब्लॉग एंडपर्यंत नक्कीच पहा। तर इथे आम्ही थोडेसे काजू घेतले साधे। त्याच्यानंतर आम्ही आलो होतो ते होतं जाणते काजूवाल्यांकडे। म्हणजेच हे सुद्धा खूपच प्रसिद्ध आहे, तुम्ही कोणालाही विचारलं कोणीही तुम्हाला डायरेक्शन दाखवेल। मी का सॉल्टेड काजू आणि साधे काजू मी सांगू आमच्या बस एवढं घेते बस। हो ओके। जाणते काजूवाल्याच्याच बाजूला हे एक दुकान आहे ज्यांच्याकडे फिशचं लोणचं मिळतं। काका मच्छीचं वगैरे लोणचं आहे काय? फक्त कोलंबीचं लोणचं आहे। कोणते दाखवा ना। कोणते दाखवा म्हणजे मच्छी कोलंबीचं। हां याचा फोटो घ्या ना मॅडम। अरे बापरे। हां कसं आहे लोणचं? हे 200 ग्रॅमची बॉटल आहे, 120 रुपयाला 3 महिने टिकतं। बाहेर ठेवा ना तर फ्रीज मध्ये ठेवा। अच्छा छान आहे छान आहे, ठेवू? थँक्यू। हो हां ठेव। काजू वगैरे खरेदी करून आता आम्ही आलो होतो ते होतं आमच्या लहान लहान मुलांना खेळणी घेण्यासाठी। कोकण म्हटलं किंवा मालवण म्हटलं तर तुम्हाला इथे टिकाऊ खेळणी मिळतात बरं का, म्हणजेच लाकड्यांची खेळणी जे वर्षोनवर्षी खूपच टिकतात। ह्या दुकानामध्ये तुम्हाला ज्वेलरीसुद्धा पाहायला मिळते जी की लाकड्यांची बनलेली होती, म्हणजेच बांगड्या होत्या, इवन इयरिंगसुद्धा मी पाहिल्या होत्या। तर इथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळतात, इवन घरात बनवलेले पर्स वगैरे क्लच वगैरे पण पाहायला मिळतात जे की खूपच दिसायला सुंदर दिसत होते। हे मग जेवता जेवता ना तिला असं सांगूया पझल आहे ना। खेळणी वगैरे खरेदी करून आता आम्ही निघालो होतो ते होतं भाजी मार्केटच्या रोडला जायला। तर त्या रोडला जाताना तुम्हाला इथे बरेच खेळण्याची दुकानं दिसतात, कारण की इथे जेवढी टुरिस्ट वगैरे येतात ना ते इथे बीचवर जाण्याच्या आधी इथे शॉपिंग वगैरे करतात। तर इथे लहान मुलांना बीचवर खेळण्यासाठी बरेच ऑप्शन आहेत, जर तुम्हाला हवेत तर तुम्ही सुद्धा ते खरेदी करू शकता। त्या व्यतिरिक्त इथे बऱ्याच अशा पिशव्या तर इथे सगळ्याच दुकानांमध्ये होत्या, पण ह्या दुकानामध्ये थोडेसे असे जास्त ऑप्शन होते आणि व्हरायटीज होत्या। तर ह्या टिकाऊ पिशव्या आहेत असं मी सांगेन, एकदा घेतली तर खूपच वर्षभर चालतात। तर इथे आम्ही ह्या पिशव्या वगैरे खरेदी केल्या। त्यानंतर अगरबत्तीवाले काका म्हणून हे एक दुकान फेमस आहे, तर ह्या दुकानामध्ये गेलो आणि इथे बऱ्याच असे वेगळ्या वेगळ्या सुगंधाच्या अगरबत्त्या मिळतात। तर इथे तुम्ही अगरबत्ती वगैरे सुद्धा खरेदी करू शकता। आता आपण पोहोचलेलो आहोत भाजी मार्केटमध्ये। तर ह्या मार्केटमध्ये तुम्हाला बऱ्याच अशा ऑप्शन मिळतात ज्या तुम्हाला भाज्या कदाचितच मुंबईला पाहायला मिळतील। तर इथे खूपच अशा वेगळ्या वेगळ्या रंगाच्या सुद्धा भाज्या होत्या। जर तुम्ही लगेच ट्रॅव्हल करून घरी जाणार असाल मुंबईला किंवा कुठल्या दुसऱ्या ठिकाणावरून आल्या तर तुम्ही इथे भाजीसुद्धा खरेदी करून घरी घेऊन जाऊ शकता। हे आगळ आहे आणि हे कोकम आहे। आगळ फिश कढीसाठी वापरलं जातं, स्पेशली मालवणी आणि कोकणी लोकांमध्ये। तर हे ह्या बॉटलमध्ये ह्यासाठी कारण की हे घरात बनवलेलं आहे, खूपच प्युअर असतं म्हणून ते बिस्लरीच्या बॉटलमधून विकलं जातं। इथे आम्ही थोडंसं थकलो होतो म्हणून आता आम्ही आलेलो काहीतरी थंडगार पिण्यासाठी किंवा खाण्यासाठी। तर हे इकडचं राणी कोल्ड्रिंक हाऊस म्हणून आहे, बरंच प्रसिद्ध आहे, ज्यांच्याकडे तुम्हाला म्हणजे बरेच असे ऑप्शन आहेत, फालुदा किंवा कोल्ड्रिंक वगैरे जे काय पाहिजे असेल ते तुम्ही इथे खाऊ शकता। इथे आम्ही थोडंसं रेस्ट करून म्हणजे खाऊन पिऊन जाणार होतो ते होतं जेवायला, कारण ही दुपारची वेळ होती जेव्हा आम्ही ह्या कोल्ड्रिंक हाऊसमध्ये आलेलो। आता आपण आलेलो आहोत ते आहे प्रसिद्ध अतिथी बांबू, शाकाहारी आणि नॉनव्हेज दोन्ही भेटतं इथे ह्या हॉटेलमध्ये। तर ह्या हॉटेलची स्टोरी अशी आहे की ह्याचा जो ओनर होता तो मुंबईला ऑलरेडी एका हॉटेलमध्ये छोट्याशा पोस्टवर काम करायचा, तिथून तो पुन्हा इथे येऊन त्यांनी जे मालवणी स्पेशल असतं त्या जेवणाचं छोटंसं रेस्टॉरंट ओपन केलं, त्याचं त्यांनी एवढं मोठं हॉटेल उभारलं होतं।
खूपच भारी वाटलं होतं ते वाचून. तर इथे तुम्हाला बऱ्याच अशा गोष्टी मिळतात जेवणामध्ये, म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज. पण नॉनव्हेज हे खूपच स्पेशल आहे नॉनव्हेजसाठी, फिशसाठी. तर इथे तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेजचे दोन्ही ऑप्शन आहे. तर इथे आम्ही जेवलो वगैरे मस्त असं. त्यानंतर बाहेर आलो, जी तुम्हाला मी बाहेर ज्वेलरी दाखवली त्याची शॉपिंग करायला. तर हे घरात बनवलेल्या बऱ्याच ज्वेलरी होत्या आणि इवन किचनसुद्धा. तर इथे आम्ही थोडीशी शॉपिंग केली, त्यानंतर निघालो हॉटेलला जायला. आम्ही शॉपिंग करून आलेलो आहोत.